तर सध्या बऱ्याच गृहिणी युट्यूबला एक फुल टाइम करिअर ऑप्शन म्हणून चूज करत आहेत. बऱ्याच गृहिणी घरातूनच व्लॉगिंग थ्रू चांगला इन्कम सोर्स स्वतःसाठी जनरेट करतात आणि त्यातले एक्झाम्पल्स मध्ये जर बघायला गेलात तर वाव समृद्धीचं चॅनल आहे, हाऊस क्वीन आहे, मेघांजली कोळी आहे. तर अशा बऱ्याच लेडीज आहेत ज्या युट्यूब पासून एक चांगला इन्कम सोर्स जो आहे तो जनरेट करतात आणि यांच्या व्लॉग्स मधून, यांच्या चॅनल मधून आपल्याला बराच इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन मिळतं स्वतःला सुद्धा चॅनल चालू करण्यामध्ये आणि YouTube एक करिअर ऑप्शन म्हणून चूज करण्यामध्ये. तर नक्कीच आज आपण अशा काही टॉपिक्स वरती, असा काही निश वरती फोकस करणार आहोत जे तुम्ही तुमच्या घरातूनच तुमच्या कम्फर्ट झोन मधून करू शकता. आणि युट्यूबचा जो कंटेंट आहे, युट्यूबचा जो निश तुम्ही सिलेक्ट करताय तो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कंटेंट मिळणार आहे. कारण युट्यूब एक शॉर्ट टर्म नाही आहे, युट्यूब जो आहे तो लॉंग टर्म आहे, खूप मोठा खेळ आहे. तुम्हाला 3 महिने 4 महिने नाही तर तुम्हाला खूप लॉंग वे या युट्यूब चॅनल सोबत जायचं आहे. त्यामुळे जो कंटेंट किंवा जो टॉपिक तुम्ही आता सिलेक्ट करताय तर त्याच्यावरती तुम्हाला कंटिन्युअसली व्हिडिओज जे असतील तर त्या बनवता आला पाहिजे. अशाच प्रकारचा एखादा कंटेंट जो आहे तर तो आपल्या चॅनलसाठी आपण चूज करायचा. तर आज मी तुम्हाला टोटल 7 असे टॉपिक्स किंवा निश जे आता ते एक्सप्लेन करणार आहे जे तुम्ही अगदीच चांगल्या प्रकारे चालू करू शकताय आणि ग्रो करू शकताय. तर युट्यूबवर सध्या ग्रो होणं तितकंच सोपं आहे आणि तितकंच अवघड आहे. ठीक आहे, म्हणजे राईट स्ट्रॅटेजी, राईट प्लॅनिंग, राईट टेक्निक्स आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आलेली आहे तर याचा आपण पुरेपूर फायदा केला तर नक्की आपण सुद्धा युट्यूबवरती एक चांगला करिअर जो आहे तर तो तयार करू शकतो. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज बनवत असतो जे की आपल्या दोघांच्याही फायद्याचे असतात. त्यामुळे अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सोबतच जी बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा. तर आपण चालू करूयात आपला पॉइंट नंबर 1. ठीक आहे, पॉइंट नंबर 1 आहे डेली रुटीन अँड अ लाईफ ॲज अ हाऊसवाईफ. तर हाऊसवाईफचं जे काम आहे, हाऊसवाईफच्या जे ड्युटीजच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर त्या स्वतःमध्येच खूप सुंदर आहेत. खूप अवघड काम आपण हाऊसवाईफ्सवरती किंवा गृहिणींवरती आलेलं असतं आणि ते आपण कशा प्रकारे मॅनेज करतोय, आपले डेली रुटीन्स कशा प्रकारे मॅनेज करतोय. मॉर्निंग रुटीन असेल, आफ्टरनून असेल, इव्हिनिंग असेल. हाऊसवाईफ म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक वस्तूची काळजी घेणारी अशी ती गृहिणी असते आणि तिचं लाईफ खरंच खूप म्हणजे कुठल्याही सिनेमापेक्षा कमी सुंदर नसतं, खूप सुंदर असतं. फक्त आपण ते स्वतःला समजून घेतलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने ते आपण इतरांना दाखवलं पाहिजे. आणि जर तुम्ही डेली रुटीनचे व्लॉग्स करताय तर तुम्ही ते फेसलेस किंवा विथ फेस दोन्ही प्रकारे करू शकताय. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल चेहरा दाखवून व्हिडिओ करण्यामध्ये तर अकॉर्डिंगली करू शकता. नसाल तर सिम्पली तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज करताय, फॉर एक्झाम्पल कुकिंग करताय, फॉर एक्झाम्पल क्लिनिंग करताय तर त्या अकॉर्डिंगली तुमच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्या फक्त रेकॉर्ड करायच्या आहेत, एडिट करायच्या आहेत आणि सिम्पली युट्यूबवरती तुम्हाला अपलोड करायच्या. तर सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात पहिला आपला जो टॉपिक होता तर तो होता तुमचा डेली रुटीनचा. त्यानंतर सेकंड टॉपिक आहे आपला कुकिंग अँड रेसिपी व्हिडिओज. ठीक आहे, तर कुकिंग प्रत्येक हाऊसवाईफ असेल किंवा बरेच लोक असतील तर कुकिंग चॅनल्स सध्या खूप जास्त फास्ट ग्रो होतात, रॅपिडली ग्रो होतात. कुकिंगचे एकदम क्विक किंवा इझी जे रेसिपीज असतात तर ते तुम्ही तुमच्या चॅनलवरती शेअर करू शकता. आपलं ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक खाद्य पदार्थ जे आहेत तर ते कसे बनवतात. माझ्यासारख्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात तर त्यांना बऱ्याच गोष्टी कशा करायच्या तर माहिती नसतात, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येकाच्या. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीचे पारंपरिक खाद्यपदार्थ तुम्ही कसे बनवताय तर ते तुम्ही रेकॉर्ड करून कम्प्लिटली शो करू शकता. आणि अजून एक युट्यूबवरती खूप प्रचंड व्हायरल होणारा कंटेंट म्हणजे मील प्रिपरेशन. म्हणजेच तुम्ही आठवड्याची ग्रॉसरी कशी घेताय, मग ते ऑर्गनायझेशन कसं करताय तर या सगळ्या गोष्टी युट्यूबवरती प्रचंड व्हायरल होतात. त्यानंतर तुम्ही भाज्या कशा सिलेक्ट करताय, वीकली तुम्ही रुटीन कसं फिक्स करताय की कोणत्या दिवशी तुम्ही काय जेवण करणार आहे तर हे जे तुमचा चार्ट असतोय तर हा तुम्ही इतर ऑडियन्स सोबत शेअर करा. नक्कीच हा जो कंटेंट आहे तर तो खूप जास्त व्हायरल होणारा कंटेंट आहे. कारण मी तुमच्यासाठी जे टॉपिक्स घेतलेले आहेत तर ते व्हायरलच आहेत, तेच टॉपिक्स तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर थर्ड आहे होम ऑर्गनायझेशन आणि क्लिनिंग टिप्स. खूप जास्त पुन्हा एकदा व्हायरल जाणारा कंटेंट म्हणजे होम ऑर्गनायझेशन आणि क्लिनिंग टिप्स. याच्यामध्ये तुम्ही मोस्टली तुमचा किचन असेल, क्लोजेट, तुमचा वॉर्डरोब असेल,
ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे तुमच्या घरामध्ये छानपैकी ऑर्गनाईज करून ठेवताय, तर ते सिम्पली तुम्हाला शो करायचं आहे. तुमची बाल्कनी असेल ती तुम्ही कशा प्रकारे ऑर्गनाईज केलेली, तुमची लिव्हिंग रूम किती छान ऑर्गनाईज केलेली आहे आणि प्रत्येक वेळी तुम्ही त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करताय सो दॅट तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट जे तर ते तयार होतं. तर अशा टाईपचे व्हिडिओज बघायला खूप आवडतात, मला सुद्धा आवडतात. इतरांच्या घरातले खूप छान छान ऑर्गनायझेशनचे व्हिडिओज बघितले की आपल्याला सुद्धा म्हणजे मला सुद्धा खूप मोटिवेशन वाटतं की माझं सुद्धा घर सजवण्यामध्ये, मस्त करण्यामध्ये. त्यामुळे हा जो कंटेंट आहे तर तो खूप जास्त प्रमाणात बघितला जातो. त्यामुळे या कंटेंटवरती थोडंसं फोकस करा. त्यानंतर फोर्थ टॉपिक आहे पॅरेंटिंग आणि फॅमिली लाईफ. ठीक आहे, पॅरेंटिंग अँड फॅमिली लाईफ. तर याच्यामध्ये तुम्ही पॅरेंटिंगचे टिप्स जे असतील तर ते शेअर करू शकता. म्हणजे तुमचे एक्सपिरियन्स विथ किड्स, म्हणजे एका मुलाला लहानाचं मोठं करतात. रेझिंग अ चाइल्ड इज नॉट अ इझी थिंग. खूप गोष्टी, खूप चॅलेंजेस आपल्याला येतात आणि तुमचे जे एक्सपिरियन्स असतील तर ते तुम्ही इतर पॅरेंट सोबत शेअर करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांमध्ये चांगले हॅबिट्स कसे डेव्हलप करताय, त्यांचं स्टडी कसं मॅनेज करताय, स्टडीचं शेड्यूल असेल किंवा त्यांना तुम्ही आउटडोर ऍक्टिव्हिटीजसाठी नेताय, घरी कोणते गेम्स खेळताय, त्यांच्यासोबत तुम्ही टाइम स्पेंड करताय, क्वालिटी टाइम स्पेंड करताय आणि त्यांच्या मेंटल हेल्थला कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या रिक्वायर्ड असतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही इतर पॅरेंट सोबत जे असतील तर ते शेअर करू शकताय. फिफ्थ टॉपिक इज बजेटिंग अँड मनी मॅनेजमेंट. पुन्हा सगळ्या गृहिणींचा खूप आवडता विषय म्हणजे बजेटिंग. पैसे म्हटल्यावरती आपल्या गृहिणींचे खूप आवडीचाच विषय असतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही मंथली बजेटिंग कसं करायचं आहे, म्हणजे आपला खर्च कसा असणार आहे, त्यातनं सेव्हिंग कसं करायचं आहे, म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा वेगवेगळा असतो. तरी सुद्धा आपल्याला खूप प्रचंड कुतूहलता असते की दुसऱ्याच्या लाईफमध्ये त्यांचे इन्कम सोर्स असेल किंवा त्यांचे फायनान्स असेल तर ते कसे मॅनेज करतात आणि तिथून आपल्याला बऱ्याच आयडियाज किंवा मोटिवेशन मिळत असतं पैसे बचत करण्यामध्ये, इन्व्हेस्ट करण्यामध्ये. त्यामुळे हा जो कंटेंट आहे तो खूप जास्त व्हायरल जातो. तुम्ही तुमचं वीकली बजेटिंग कसं करताय, मंथली बजेटिंग, इयरली बजेटिंग आणि या सगळ्या बजेटिंग मधून तुम्ही तुमचे सेव्हिंग्स कसे काढताय, ते कुठे इन्व्हेस्ट करताय, तर ते तुम्ही थोडंसं जर शेअर केलं किंवा काही स्मार्ट शॉपिंग टिप्स असतील तर शॉपिंग तर आपण सगळेच करतो, पण स्मार्ट टॉपिक शॉपिंग टिप्स म्हणजे काही डिस्काउंटचे शॉपिंग्स तुम्ही करताय, काही कुपन्स तुम्हाला मिळालेले आहेत तर ते कशा प्रकारे मिळवायचे, तर त्याचे काही टिप्स तुम्ही तुमच्या ऑडियन्स सोबत जे असतील तर ते शेअर करू शकता. इथे सुद्धा तुम्हाला प्रचंड व्हायरल कंटेंट जो आहे तो मिळणार आहे. त्यानंतर सिक्स्थ वन माझं सगळ्यात फेवरेट म्हणजे सेल्फ केअर आणि वेलनेस. तर सेल्फ केअर आणि वेलनेस म्हणजे आपण गृहिणी आपल्या घरातल्या कामांमध्ये इतक्या जास्त व्यस्त असतो की स्वतःसाठी वेळ काढणं किंवा स्वतःची काळजी घेणं कधी कधी आपण विसरून जातो. आणि अशा वेळी एखादी गृहिणी किंवा एखादी स्त्री आपल्याला या गोष्टीचा जर जाणीव करून देत असेल तर आपल्याला किती छान वाटेल ना. म्हणजे सेल्फ केअरचे काही टिप्स देते, जसं की रिलॅक्स होण्यासाठी किंवा रिफ्रेश होण्यासाठी काही पॉझिटिव्ह टिप्स मिळतात. योगा असेल, एक्सरसाइज असेल, मेडिटेशन असेल, स्वतःसाठी मी टाइम कसा काढायचा आणि तो कशा प्रकारे युटिलाइज करायचा, तर याचे काही टिप्स जर आपल्याला मिळत असतील. स्किन केअर रुटीन माझे खूप फेवरेट आहेत. मी पर्सनली स्किन केअर नाही करत पण स्टील बघायला स्किन केअर रुटीन्स मला खूप जास्त आवडतं. त्यामुळे हेअर केअर्स, केस मोठे कसे करायचे, अदर ऍक्टिव्हिटीज असतील तर तुम्ही कशा प्रकारे तुमच्यासाठी वेळ काढताय आणि तुम्ही स्वतः कशा प्रकारे पॉझिटिव्हली रिचार्ज होताय, रिफ्रेश होताय, तर हे तुम्ही इतरांसोबत शेअर करू शकताय. नक्कीच इथे तुम्हाला खूप चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जो आहे तर तो मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बॅलन्सिंग रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या असतील तर त्या पण शेअर करू शकता. त्याचाच एक दुसरा भाग म्हणजे मेंटल हेल्थ आणि वेलनेस. ठीक आहे, आता बऱ्याच गृहिणी असतील तर बरेच वेगवेगळे मल्टिपल रोल्स त्यांच्यावरती येतात. बऱ्याच गृहिणी सुद्धा असतात आणि बऱ्याच वर्किंग वुमेन सुद्धा असतात. तर बऱ्याच ठिकाणी, दोन्ही पण ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रेस असेल, काही चॅलेंजेस असतील, हर्डल्स असतील, ऑब्स्टॅकल्स असतील, तर सगळ्याच प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येक जण फेस करत असतात. तर स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, प्रत्येक सिच्युएशन मधून, चॅलेंजिंग सिच्युएशन मधून बाहेर कसं पडायचं, ओव्हरकम कसं करायचं आणि त्याच्यासाठी कोणते टिप्स किंवा ट्रिक्स यूज केले पाहिजे, तर याच्याबद्दल जर तुम्ही इन्फॉर्मेशन दिली तर नक्कीच तुमचा जो कंटेंट आहे तर तो खूप जास्त युजफुल असणार आहे इतर लेडीजसाठी. त्यामुळे नक्कीच इथे खूप तुमचा कंटेंट जो आहे तो कन्झ्युम केला जाणार आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, DIY अँड होम डेकॉर. तर DIY अँड होम डेकॉर मध्ये तुम्ही बऱ्याच होम इम्प्रुव्हमेंटच्या गोष्टी असतील तर त्या शेअर करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही काही वेस्ट पासून बेस्ट बनवलेलं आहे, फर्निचर तुम्ही थोडं वेगवेगळ्या पद्धतीमध्ये अरेंज करताय, कलर कॉम्बिनेशन्सच्या टिप्स देता तुम्ही घरामधल्या. त्यानंतर तुम्ही बजेट फ्रेंडली आयडियाज काही देताय, होम इम्प्रुव्हमेंटचे काही इक्विपमेंट देताय, काही प्रॉडक्ट्स तुम्ही बाय केलेले आहेत स्वतःच्या घरासाठी आणि त्याचे रिव्ह्यूज तुम्ही देताय. त्यानंतर एखादी स्पेस असेल, ठीक आहे,
एखादी स्पेस असेल तर त्याला जास्त कोझी आणि फंक्शनल कसं बनवायचं, तर त्याच्याशी रिलेटेड काही टिप्स तुम्ही शेअर करताय. आणि या गोष्टी ज्या त्या प्रचंड बघितल्या जातात, होम इम्प्रूव्हमेंट मोस्टली. कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं घर जे आहे ते स्वच्छ, सुंदर आणि वेल ऑर्गनाइज्ड असावं. आणि ज्यावेळी आपण अशा प्रकारचे व्हिडिओज बघतो तर त्यावेळी आपल्याला नक्कीच त्यातून काही आयडियाज मिळतात, काही मोटिवेशन मिळतो स्वतःचं घर सुद्धा सुंदर करण्यासाठी. त्यामुळे बऱ्याच लेडीज जे असतील तर अशा टाईपचे व्हिडिओ सुद्धा कन्झ्युम करत असतात. हे होते माझे टोटल 7 आयडियाज ज्या यूज करून तुम्ही तुमचं चॅनल जे आहे तर ते अगदी फास्टमध्ये ग्रो करू शकताय, चालू करू शकताय, फास्टमध्ये ग्रो करू शकताय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून काही 7 असे टॉपिक्स देणार आहेत. अजून माझ्याकडे टोटल 7 टॉपिक्स आहेत, पण या व्हिडिओमध्ये वेळेच्या अभावी फक्त मी 7 कव्हर केलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पुढचे 7 टॉपिक्स असतील तर ते कव्हर करेन, सो दॅट तुम्हाला एक आयडिया येणार आहे. आणि आय थिंक हे 7 टॉपिक सुद्धा तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल असणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला चॅनल चालू करायचं असेल तर नक्की चालू करू शकताय. बट एक अजून गोष्ट आहे, जर तुम्ही यूट्यूबचं चॅनल चालू करताय तर त्याच्यामध्ये चॅनल चालू कसं करायचं आहे किंवा ते सेटिंग्स त्याच्या आतमधले काय काय असणार, तर या बऱ्याच गोष्टी. आता यूट्यूब स्टुडिओ आहे तर हा कंटेंट तुम्हाला बऱ्यापैकी यूट्यूबवरतीच मिळेल. मला पॉसिबल होत असेल तर मी नक्कीच हा कंटेंट तुमच्यासोबत शेअर करेन. आणि त्याच्याचसाठी मी स्पेशली लेडीजसाठी यूट्यूबचा मास्टर क्लास जो आहे तर तो डिझाईन केलेला आहे. त्याच्यामध्ये अगदी तुमचे चॅनल कसं चालू करणार आहात तिथपासून तुमचं कंटेंट काय ठरवणार आहात, व्हिडिओ एडिटिंग कसे करणार आहात, AI टूल्स, तुमची स्क्रिप्ट कशी लिहिणार आहात, व्हॉइस ओव्हर कसा करणार आहात, थंबनेल बनवणार आहात, कव्हर फोटो असेल, लोगो असेल, तर या बऱ्याच गोष्टी असतात. तर या सगळ्या गोष्टी आपण यूट्यूबच्या मास्टर क्लासमध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्याची एक बॅच आता सध्या चालू झालेली आहे. त्याचे रिव्ह्यूज, स्टुडंटचे रिव्ह्यूज जे असतील तर ते लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहेत आपल्या चॅनलवरती. म्हणजे मी कशा प्रकारे शिकवते तर ते सगळं तुम्हाला रिव्ह्यूज बघायला मिळतील. आणि स्पेशली लेडीजसाठी हा जो कोर्स आहे तर तो 1000 रुपीजमध्ये आपण डिझाईन केलेला आहे. लाईव्ह लेक्चर्स आहेत 1000 मध्ये, जो की आय थिंक अफोर्डेबल आहे. माझा हाच प्रयत्न असतो की कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे हा एक प्रयत्न जो आहे. तुमचे बरेच प्रश्न येत होते की यूट्यूब चॅनल कसा चालू करायचा, कसा ग्रो करायचा, तुम्ही कसा केला, तर त्याच्याबद्दल सांगा. तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली सांगणं अगदी स्टेप बाय स्टेप तर माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं. आणि त्याच्यासाठीच मी थोडंसं डिसाईड केलं, त्याच्यावरती विचार केला आणि यूट्यूबचा मास्टर क्लास स्पेशली मी स्वतः डिझाईन केलेला आहे. कशा प्रकारे आपण 0 पासून हिरो पर्यंतचा जो आपला प्रवास आहे तो चालू करणार आहोत. पूर्ण एकाने एक त्याच्यामधले सेटिंग्स असतील किंवा एकाने एक सिलेबसचा कंटेंट असेल तर तो मी स्वतः माझ्या एक्सपिरियन्स थ्रू असेल तो डिझाईन केलेला आहे. त्यामुळे नक्कीच तो तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. आपले व्हिडिओज लाईव्ह लेक्चर्स असतात, म्हणजे मी स्वतः लाईव्हमध्ये शिकवते. त्यामुळे तुम्हाला जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही विचारू शकताय. रेकॉर्डिंग्स पण अवेलेबल होतात, सोबतच लाईव्ह लेक्चर्स पण दिले जातात. आणि आय थिंक लाईव्ह लेक्चरमुळे थोडेसे डाऊट्स असतील तुमचे किंवा काही प्रॉब्लेम्स येत असतील तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलवरती तर ते कव्हर होण्यामध्ये मदत होतात लाईव्ह लेक्चरमुळे. त्यामुळेच मी लाईव्ह लेक्चर्स जे आहेत ते ठेवलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर मी इथे व्हॉट्सअपचा नंबर देते. नेक्स्ट बॅच अजून अनाऊन्स नाही झालेली, तर ती झाल्यावरती लगेचच मी तुम्हाला इन्फॉर्म जे आहे ते करेन. तर आय होप ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होती. जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.